36 लाख शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे। 50,000ची कर्जमाफी तुम्ही फक्त देणार आहात। आमचं मत आहे की 2019ची अट काढण्यात यावी। 2 लाख सरसकट कर्जमाफी आमच्या शेतकऱ्याचे तिथं होणं हे आमच्या सर्वांसाठी शेतकऱ्यासाठी फार महत्त्वाचं आहे। आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील अन्नत्याग आंदोलनाने सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले। पंढरपूरच्या पवित्र भूमीतून सुरू झालेल्या या आंदोलनाने राज्य सरकारसमोर मोठं आव्हान उभं केलं असून विशेषतः शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आता थेट संघर्ष पाहायला मिळतोय। या संपूर्ण आंदोलनाची पार्श्वभूमी, त्यातील महत्त्वाचे टप्पे आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न यांचा सविस्तर आढावा घेणं गरजेचं आहे। तसेच हे आंदोलन सुरू होण्याआधी पोलीस विरुद्ध आंदोलक हेच चित्र बघायला मिळालं। त्यावरून आता दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये जोरदार वार पलटवार होत आहेत। नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहताय LS मराठी। आंदोलनाची ठिणगी ही राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीतून पडली। सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यासोबत जोडलेल्या अटी आणि शर्ती अत्यंत क्लिष्ट असल्याचा दावा रोहित पवार यांनी सुरुवातीपासूनच केलाय। विशेषतः 2017 आणि 2019च्या कर्जमाफी योजनेचा संदर्भ देत अनेक शेतकरी तांत्रिक कारणांमुळे या लाभापासून वंचित राहिल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं। सध्याच्या योजनेतही सरकारने अनेक जाचक अटी घातल्या असून त्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी या मदतीपासून दूर राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी रोहित पवार यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। बघा, इथं कोणालाही बोलवलं नाही। टीव्हीवर बातम्या बघून, त्यानंतर लोकांची चर्चा बघून आणि लोकांची असणारी अडचण समजून घेऊन लोक इथं पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत। 36 लाख शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे। 50,000ची कर्जमाफी तुम्ही फक्त देणार आहात, ते सुद्धा तुम्हाला आधी पैसे भरायचे, मग कर्जमाफी त्या ठिकाणी मिळणार आहे। आमचं मत आहे की 2019ची अट काढण्यात यावी। 2 लाख सरसकट कर्जमाफी आमच्या शेतकऱ्याचे तिथं होणं हे आमच्या सर्वांसाठी शेतकऱ्यासाठी फार महत्त्वाचं आहे। येणारा वर्ष पाऊस नसल्यामुळे खूप अडचणीचं आहे, त्यामुळे शेतकऱ्याच्या हातामध्ये 1 रुपया येणाऱ्या काळामध्ये येणार नाही। खर्चही वाढलेले आहेत, त्यामुळे कर्जमाफी होत असताना दिखावीपणाची कर्जमाफी न होता अटीतटी काढण्यात यावा ही आमच्या मागणी आहे। त्याच्याबरोबर 50,000 रुपये जे तुम्ही प्रोत्साहन म्हणून तिथं देणार आहात, त्यात 25, 26, 27, 27 पुढच्या वर्षाची सुद्धा अट त्याच्यामध्ये टाकलेली आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी अन्यायकारक आहेत। अनेक जे हे होतं विमा, त्याच्यामध्ये पूर्वी 1 रुपयाला जसा तुम्ही विमा शेतकऱ्याच्या बाजूला देत होता तसाच विमा परत तुम्हाला त्या ठिकाणी आणावा लागेल। अटीतटी ज्या काढण्यात आलेल्या आहेत ज्याच्यावर शेतकऱ्याला अन्याय त्या ठिकाणी झालेला आहे, तर ह्या सगळ्या अनुषंगाने आमचा विमा शेतकऱ्याच्या बाजूचा त्या ठिकाणी देणं महत्त्वाचं आहे। 2019ची अट काढून टाकावी, सरसकट 2 लाखाची मदत आमच्या शेतकऱ्याला द्यावी, कारण का हा प्रश्न आहे 36 लाख शेतकऱ्यांचा। आणि जी कर्जमाफी ही 35,000 कोटीची जाहीर झाली ती फक्त 12 ते 13,000 कोटीची होणार आहे। अन्याय किती कोटीचा होणार आहे? 20,000 कोटीचा अन्याय सामान्य लोकांवर होणार आहे। तुम्ही जिथं आंदोलन करणार आहे तिथं अजूनही पोलिसांनी परवानगी दिलेली नाही अशी माहिती आहे, तरी सुद्धा तुम्ही आंदोलन करणार आहात? साने गुरुजींनी अनेक वर्षांपूर्वी लोकांच्या हितासाठी एक आंदोलन बिना परवानगीचं इथं केलं होतं। त्या आंदोलनाला यश आलं होतं। आम्ही साने गुरुजींच्या विचाराची माणसं आहे, महामानवांच्या विचाराची माणसं आहोत, आम्ही संतांच्या विचाराची माणसं आहोत। आम्ही कोणाला घाबरत नाही, आम्ही दिल्लीसमोर त्या ठिकाणी झुकत नाही। आम्ही कोणासाठी लढत आहोत तर शेतकऱ्यासाठी लढत आहोत। त्यामुळे शेतकऱ्याला न्याय मिळावं यासाठी हे आंदोलन जे आम्ही आता सुरुवात करत आहोत ते आंदोलन होणार म्हणजे होणार। आणि सरकारला एवढीच विनंती आहे की दिखावा न करता लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्याच्या बाजूली ह्या ज्या 2 जाचक अटी टाकण्यात आल्या त्या काढण्यात याव्या। दादा, तुम्ही 2 ते 3 दिवसापूर्वीच या आंदोलनाची घोषणा केलेली होती, तुम्ही सरकारला अल्टिमेटम सुद्धा दिलेला होता, पण या 2 ते 3 दिवसात काहीच झालं नाही। उलट टीका तुमच्यावर करण्यात आली की रोहित पवार हे स्टंटबाजी करतात। बघा, विषय एवढाच आहे की हे काय 2-3 दिवसापूर्वी मी जाहीर केलं नव्हतं। मी जेव्हा राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता त्या दिवशी तिथं गेल्यानंतर लोकांची चर्चा केली। लोक तिथं अख्ख्या महाराष्ट्रातली आली होती, त्यांनी सांगितलं होतं आम्हाला कशा अडचणीत काय पद्धतीने हे कर्जमाफी आहे आणि त्या सगळ्या गोष्टी करून तिथं मला मनात वाटलं की अशी कर्जमाफी आहे त्याच्या अटी काढण्यात यावा आणि त्यासाठी कुठेतरी तिथं एक आंदोलन आपल्याला करावं लागेल लोकांच्या वतीने आणि ती भूमिका तिथं आम्ही मांडली। त्यामुळे 6 तारखेपासून आतापर्यंत आपण बघितलं तर 6 ते 7 दिवस सरकारला त्या ठिकाणी मिळाले होते। त्यातली एक मागणी आमची मान्य झाली। 2017ला जे काय कर्ज देणं बाकी होतं ते 4-5 हजार कोटी, 1400 कोटी काही दिवसांपूर्वी त्यांनी दिले। अधिवेशनात हा मुद्दा आम्ही मांडला होता।
दोनदा मांडला होता, आश्वासन मिळालं होतं पण झालं नव्हतं. आता ती मागणी आमची जी एक होती ती मान्य झाली. पण आता आमचं मत आहे की या जाचकाठी 2019च्या ह्या लवकरात लवकर त्या ठिकाणी सरकारकडनं काढण्यात याव्या. 36 लाख शेतकऱ्याचा हा प्रश्न आहे आणि याच्यावर आमच्यावर टीका करणाऱ्या लोकांना मला एवढंच सांगायचं आहे की कृपा करून तुम्ही शेतकऱ्यात जावा, गरीब शेतकऱ्यात जावा आणि या अटीमुळे शेतकऱ्याचं खरंच नुकसान होतंय का हे तुम्ही समजून घ्या. लातूरला जो शेतकरी अडचणीत होता, आपल्या पत्नीला सुद्धा तुम्ही त्या नांगराला तिथं झोपलं गेलं होतं, तिथं तुम्ही एक बैल दिला, आजारी बैल दिला. जसे ही कर्जमाफी आजारी आहे, फसवी आहे, तसंच इथं आजारी बैल दिला. आजारी बैल नीट करायला खिशातून पैसे द्यावे लागले. तसंच या योजनेला सुद्धा कर्जमाफीला खिशातून पैसे सरकार लोकांना शेतकऱ्याला त्या ठिकाणी द्यावे लागणार आहेत आणि मगच त्यांना 50,000ची मदत मिळणार आहे. आमचं म्हणणं आहे 2 लाखाची मदत ही झाली पाहिजे आणि ह्या मागण्या आमच्या लवकरात लवकर मान्य झाल्या. सोलापूर जिल्हा आहे, या जिल्ह्यात तुमच्या पक्षाचे सर्वाधिक आमदार आहेत, तरी सुद्धा तुमच्या या आंदोलनामध्ये इथले स्थानिक तुमचे आमदार आहेत जिल्ह्यातले, ते मात्र कुठेही दिसत नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला याबद्दलचा निरोप नाही. आम्ही कोणालाच निरोप दिलेला नाही. आमचं म्हणणं एवढं आहे की राजकीय आंदोलन आहे. शेतकऱ्याच्या प्रति कळवळा जर ज्या लोकांना असेल, आमदारांना असेल, ते नक्कीच या आंदोलनामध्ये तिथे येतील आणि आम्हाला विश्वास आहे अनेक शेतकरी नेते आणि विरोधातले पण सत्तेतले इथे येतील, आमदार येतील. विषय एवढाच आहे, मी माझ्या घरच्यांना सुद्धा सांगितलं नव्हतं मी आंदोलन करतोय. जेव्हा राज्याभिषेक सोहळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं गेलो होतो, लोकांची अडचण समजून घेतल्यानंतर तिथल्या तिथं मी हे जाहीर केलं, तेव्हा माझ्या परिवाराला कळालं. आम्ही कोणालाही काही लग्नात आपण पत्रिका वाटतो तसं काही पत्रिका वाटलेल्या नाहीत. गर्दी करावी असं सुद्धा सांगितलं नाही. जे लोक येतील, ज्यांना हा विषय महत्वाचा वाटतो, ते लोक तिथे येऊन नक्कीच तिथं या विषयाला पाठिंबा देतात. काल हेच आमदार काल विधानसभा संदर्भात मुंबईमध्ये बैठकीमध्ये बघा, हे भाजपच्या प्रदेश अध्यक्षाबरोबर होते असं मला कळालेलं आहे. कदाचित आज पंढरपूरला पवित्र भूमीमध्ये इथं आंदोलन होतंय आणि मग त्या आंदोलनाबद्दलची माहिती देण्यासाठी ते तिथे गेले असावेत. आज या बाबतीत मी काय बोलणार नाही. 4-5 दिवसानंतर हे आंदोलन होऊ द्या. विलीनीकरणाचा एक महत्वाचा प्रश्न आहे. कालपासून चर्चा, नुकताच तुमचा वर्धापन दिन झाला आणि त्यानंतर लगेच अशा पद्धतीच्या चर्चा. नाना पटोले सुद्धा असं म्हटले की याआधी प्रस्ताव आलेला होता पण काँग्रेसने तसा विचार केला नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, विलिनीकरणाचा विषयातून शेतकऱ्याचा विषय सुटणार नाही, अडचणी सुटणार नाही. आज काय महत्वाचं आहे तर शेतकऱ्याचे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत. त्यामुळे या अटी लवकरात लवकर काढण्यात याव्या. आंदोलनाच्या सुरुवातीलाच प्रशासनाकडून मोठे अडथळे निर्माण करण्यात आले. पंढरपूर हे वारकऱ्यांचं आणि भक्तांचं श्रद्धास्थान असल्याने तिथे नेहमीच गर्दी असते. अशा परिस्थितीत राजकीय आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं कारण देत स्थानिक प्रशासनाने या आंदोलनाला अधिकृत परवानगी नाकारली. मात्र रोहित पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी स्पष्ट केलं की हे आंदोलन राजकीय नसून शेतकऱ्यांच्या जगण्याच्या लढाईसाठी आहे. प्रशासनाने कितीही अडथळे आणले तरी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी माघार घेणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. विठ्ठल मंदिराच्या परिसरातील नामदेव पायरीजवळ बसून त्यांनी आपल्या संघर्षाची सुरुवात केली, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह संचारला. रोहित पवार यांची मुख्य मागणी सरसकट कर्जमाफी ही आहे. त्यांच्या मते जेव्हा सरकार उद्योगपतींचं हजारो कोटींचं कर्ज माफ करू शकते, तेव्हा बळीराजासाठी अटींची अटली का लादली जाते? सरकारने ज्या शेतकऱ्यांना पूर्वी लाभ मिळाला आहे किंवा ज्यांची थकबाकी एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांना वगळण्याचा घाट घातलाय. यावर आक्षेप घेत रोहित पवार यांनी मागणी केली की 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज सरसकट माफ व्हायला हवं. तसेच राज्यातील सुमारे 6.56 लाख शेतकरी जे जुन्या योजनांच्या जाळ्यात अडकले, त्यांना तातडीने दिलासा मिळणं आवश्यक आहे. या अटी जोपर्यंत सरकार लेखी स्वरूपात मागे घेत नाही, तोपर्यंत अन्नत्याग सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. या आंदोलनादरम्यान रोहित पवार यांनी स्थानिक पालकमंत्र्यांवर आणि राज्य सरकारवरही कडक शब्दात टीका केली आहे. पालकमंत्र्यांनी केवळ एसी दालनात बसून निर्णय घेऊ नये, तर प्रत्यक्षात बांधावर जाऊन शेतकऱ्यांची मतं आणि त्यांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत असं त्यांनी ठणकावून सांगितलंय. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र थांबवायचं असेल तर त्यांना कर्जमुक्त करणं हाच एकमेव पर्याय असल्याचं त्यांनी मांडलंय. सरकार केवळ आश्वासनांची खैरात करत नसून प्रत्यक्ष अंमलबजावणीत मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडते असा आरोप त्यांनी यावेळेस व्यक्त केला. आंदोलन जसजसं पुढे सरकतंय तसतसा त्याला मिळणारा जनपाठिंबाही वाढतोय. राज्यातील विविध भागातून शेतकरी संघटना आणि तरुण कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवलाय. सोशल मीडियावरही शेतकऱ्यांसाठी रोहित पवार असा ट्रेंड पाहायला मिळतोय.
प्रशासकीय स्तरावर चर्चा करण्याचे प्रयत्न झाले असले तरी ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार नाही, ही भूमिका कायम आहे. हे आंदोलन केवळ एका आमदाराचं वैयक्तिक आंदोलन राहिलं नसून तो राज्यातील कृषी प्रश्नाचा आरसा बनलाय. पावसाने दिलेली ओढ, खतांचे वाढते दर आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यामुळे शेतकरी आधीच संकटात आहे. त्यातच कर्जमाफीच्या नावाखाली होणारी थट्टा शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहतय. रोहित पवार यांनी या दुखण्यावर नेमकं बोट ठेवलंय. आम्ही आंदोलन मागे घ्यायला तयार आहोत, फक्त सरकारने या जाचक अटी रद्द कराव्यात. हा त्यांचा प्रस्ताव सरकार मान्य करणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. शेवटी हे आंदोलन शेतकऱ्यांच्या संघर्षाचं एक महत्त्वाचं प्रतीक ठरतंय. प्रशासकीय बंदी आणि राजकीय दबाव झुगारून जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरतो तेव्हा ती लढाई निर्णायक वळणावर येते. पंढरपूरच्या विठुरायासमोर सुरू झालेला हा लढा शेतकऱ्यांना खरोखर कर्जमुक्त करणार की हे आंदोलन आणखी उग्र रूप धारण करणार, हे येणारा काळच ठरवेल. मात्र सध्या तरी रोहित पवार यांच्या ठाम भूमिकेने राज्य सरकारला बॅकफूटवर आणलंय, यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.